कधी कधी ना आपण इतकं सगळं मनात ठेवतो की एका वेळेनंतर स्वतःलाच कळेनासं होतं आपण खरंच ठीक आहोत की फक्त ठीक असल्याचं नाटक करतोय. मी सूर्या, आणि जर तू सध्या आयुष्यात हरवल्यासारखा फील करत असशील ना तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. कारण मला माहिती आहे काही लढाया अशा असतात ज्या बाहेरच्या जगाला दिसत नाहीत. लोकांना फक्त तुझं शांत राहणं दिसतं, पण त्या शांततेमागे किती ओव्हर थिंकिंग, किती प्रेशर आणि किती स्लीपलेस नाईट्स आहेत हे फक्त तुला माहिती असतं. कधी करिअरचं टेन्शन, कधी पैशांची चिंता, कधी स्वतःच्याच लोकांकडून मिळालेलं डिसअपॉइंटमेंट, आणि हळूहळू माणूस इतका थकतो की त्याला स्वतःवरच डाऊट यायला लागतो. मी खरंच केपेबल आहे का? माझ्याकडून खरंच काही मोठं होईल का? पण ऐक, आयुष्यातला सगळ्यात मोठा मिस्टेक कोणता माहितीये? स्वतःला दुसऱ्यांच्या टायमिंग सोबत कम्पेअर करणं. काही लोक 20व्या वर्षी जिंकतात, काही 30व्या वर्षी, आणि काही लोकांना स्वतःची खरी ताकदच उशिरा कळते. म्हणून शांत हो. तू लेट नाहीयेस, तू फक्त तुझ्या प्रोसेसमध्ये आहेस. बीज जमिनीत लावल्यावर दुसऱ्याच दिवशी झाड तयार होत नाही. आधी ते आतून मजबूत होतं, मुळे तयार होतात, आणि मग एक दिवस ते इतकं मोठं वाढतं की लोक त्याच्या सावलीत उभे राहतात. तुझ्यासोबतही तेच चाललंय. सध्या कदाचित कुणालाच तुझी मेहनत दिसत नसेल, कदाचित लोक तुला अंडर एस्टिमेट करत असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शांतपणे मेहनत करणारी लोकच एक दिवस मोठा आवाज करतात. म्हणून आजपासून स्वतःवर डाऊट घेणं बंद कर. छोट्या छोट्या स्टेप्स घे, रोज थोडंसं इम्प्रूव्ह हो.